श्री संत सद्गुरू बाळू मामा प्रसन्न देव आज तुम्हाला म्हणत आहेत, हा संदेश पाहूनही दुर्लक्ष करू नका। जीवनामध्ये तुमच्या भरपूर अडचणी आहेत, भरपूर दुःख सध्या तुम्ही सोसत आहात। मला सर्व काही माहीत आहे, मात्र हा संदेश पाहूनही दुर्लक्ष करू नका। जर हा संदेश तुम्ही पूर्ण ऐकाल तर तुमच्या आयुष्यात येणाऱ्या सर्व संकटांना तुम्ही सहजपणे तोंड देऊ शकाल। मामा म्हणतात, अरे बाळा, बेहू नको, एकदा शांत मनाने हा संदेश ऐकून तर बघ। तुझ्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होईल, कारण मामांच्या सर्व विचारात काही ना काही नवीन गोष्ट असते म्हणजे असते। म्हणून मामांचे हे विचार अजिबात टाळू नको। आयुष्याच्या वाटेवर भरपूर सध्या तुला संकटे येत असतील, मला सर्व ठाऊक आहे। देव म्हणतो, आता अजिबात चिंता करू नको। तू जेव्हा माझे नाम स्मरण करतो, जेव्हा माझे नाम घेतो, मी तुला तेव्हा पाहत असतो, कारण मी तुझ्या हृदयातच आहे। हा संदेश अजिबात आज दुर्लक्ष करू नको। जर हा संदेश आज संपूर्ण ऐकशील तर तुझ्या आयुष्यात येणारे सर्व संकटांना तू सहजपणे सामोरे जाशील। म्हणून आजचा हा मामांचा संदेश अजिबात दुर्लक्ष करू नको। आयुष्यामध्ये तुझ्या आसपासमधील राहणारे लोक, तुझे आसपासातील लोक तुला सर्वात जास्त दुखी करत आहे। तुला तुझ्या आयुष्यामध्ये काहीतरी करून दाखवायचे आहे, मात्र त्यासाठी तू पूर्णपणे मेहनत देखील करत आहेस, तरी देखील तुम्हाला यश मिळत नाही। मामा म्हणतात, आता काळजी करणे थांबवा। हा संदेश पुढे ऐकत जावा। ऑनलाईनवर आलेला हा मामांचा संदेश जर तुम्हाला खोटा संदेश वाटत असला तरी देखील हा संदेश पुढे ऐकत चला, कारण मामा यांच्यावर जेव्हा एखादी व्यक्ती विश्वास ठेवत असते, निस्वार्थ मनाने, निस्वार्थ प्रेमाने, बाळू मामा यांची जेव्हा कोणी भक्ती करत असते, तेव्हा तिला, त्या व्यक्तीला त्या स्वप्नापेक्षा जास्त मामा देत असतात। लक्षात ठेवा, तुमचे सर्व स्वप्न पूर्ण होणार आहेत। आता येणाऱ्या काही तासात तुम्हाला मोठा अनुभव पाहायला मिळणार आहे। म्हणून हा संदेश आता तात्पुरता नाही तर संपूर्ण ऐकण्याचा प्रयत्न करा। जमल्यास 25 मिनिटाच्या पुढे हा संदेश ऐका। मामा म्हणतात, जिथे तुम्हाला वेळ द्यायचे आहे तिथे तुम्ही वेळ देण्यासाठी काहीतरी दुसरा विचार करता आणि तुम्ही तिथून निघून जाता, मात्र तिथेच तुम्हाला तुमच्या आयुष्यात काहीतरी शिकायला भेटत असते, तरी देखील तुम्हाला तिथे बसू वाटत नाही, शिकू वाटत नाही। म्हणून आज किमान हा संदेश पूर्ण ऐका। आयुष्यात भरपूर अडचणी, दुःख तुम्हाला सध्या सहन कराव्या लागत असतील। आता तुम्ही सर्व काही चिंता करणे सोडून द्या। मामा म्हणतात, मला तुमच्या शत्रूचे नाव ठाऊक आहे। तुम्हाला तुमचा शत्रू भरपूर सतावत आहे, मात्र आता लक्षात ठेवा, मी त्याला चांगल्या प्रकारे शिक्षा देणार आहे। तुमचा शत्रू तुमच्या समोर जसा वागतो, मात्र इतर लोकांसोबत तो चांगल्या प्रमाणे वागतो, मात्र तुमच्या सोबतच तो वाईट वागतो। याचे कारण मला माहीत आहे आणि मी ती सर्व पाहत आहे। आता सर्व चिंता माझ्यावर सोडून हा संदेश पूर्ण ऐकत चला। लक्षात ठेवा, मामा सर्व गोष्टी शक्य करतील।
मामांच्या दरबारात एकदा येऊन तर पहा, सर्व गोष्टी मनासारख्या होतील. मामा म्हणतात, तुम्ही आयुष्यात वेदना सहन करत असाल तर हा संदेश आत्ताच लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा. लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये भरपूर संकट, भरपूर दुःख प्रत्येकाला येत असतात. मात्र मामांचे नामस्मरण केले म्हणजे सर्व दुःख, सर्व संकट पार झाले, सर्व संकट संपले असे अजिबात नसते. मामा म्हणतात, माझे नामस्मरण केल्यानंतर ते संकट कम होणार नाहीत. मात्र जे संकट तुला रडवत आहे, जे संकट काट्याच्या स्वरूपात तुझ्या शरीरावर वार करत आहेत, त्याच प्रकारे ते संकट फुलाच्या स्वरूपात तुझ्यापाशी येतील. लक्षात ठेवा, तुम्हाला ज्या गोष्टी अशक्य वाटतात त्या गोष्टी देखील तुम्हाला शक्य वाटतील जेव्हा तुम्ही मामांचे नामस्मरण करत असता. देवाला हे कधीच सांगू नका की तुमच्या अडचणी खूप डेंजर आहेत, खूप वेदनादायक आहेत. तर त्या अडचणींना सांगा, माझा देव खूप मोठा आहे. श्री संत सद्गुरू बाळूमामा. लक्षात ठेवा, आयुष्यात तुम्हाला जर तुमचं ध्येय साध्य करायचे असेल तर तुम्हाला त्याबद्दल नितांत श्रद्धा असायला हवी, कारण श्रद्धा ही विश्वास प्रदान करत असते. तुम्हाला जर तुमच्या देवांवरती विश्वास नसेल की तुम्ही तुमचं ध्येय, तुमचे स्वप्न स्वतः पूर्ण करणार नाही आणि देव तुम्हाला त्यासाठी आशीर्वाद देणार नाहीत असं तुम्हाला वाटत असेल तर लक्षात ठेवा, तुम्ही आयुष्यात अजिबात यशस्वी होणार नाही. हा संदेश पुढे ऐकत चला. तुमच्या आयुष्यात ज्या गोष्टी तुम्हाला सध्या सतवत आहेत त्या गोष्टी मला सर्व काही माहीत आहे. मामा म्हणतात, तुमच्या आयुष्यात ज्या गोष्टी तुम्हाला हव्या आहेत त्यापेक्षा जास्त मी तुम्हाला देण्यासाठी इथे तुमच्या समोर आलेलो आहे. तुम्ही दरवेळेस हा संदेश अर्धा पाहून जात असतात, मात्र एकदा शांत मनाने मोबाईल साईडला ठेवून हा संदेश ऐकून तर पहा, सर्व चिंता दूर होतील. तुम्ही तासाभरात चिंता मुक्त व्हाल. हा संदेश एक दोनदा ऐकत चला. मामा म्हणतात, साथ घालणं अगदी सोपं आहे, मात्र साथ देणं हे खूप कठीण असतं. कारण वाद घालणं सोपं असतं, त्याच प्रकारे संवाद साधणं कठीण असतं. हात धरणं अगदी सोपं असतं, मात्र धरून ठेवणं खूप कठीण असतं. त्याच प्रकारे मामांची भक्ती करणं तुम्हाला अवघड वाटत असेल, मात्र भक्ती केल्यानंतर मामा तुम्हाला साथ देणं हे अगदी सोपं असतं. कारण मामा जेव्हा तुम्हाला एकदा आशीर्वाद देतील तेव्हा तुमची सर्व वाईट वेळ निघून जाईल. हा संदेश इतका ऐकला असाल तर कमेंटमध्ये म्हणा, श्री संत सद्गुरू बाळूमामा माझा पाठी राखा. जीवनातील कठीण प्रसंग किंवा अडचणी हे तुमचं नुकसान करण्यासाठी तुमच्याकडे येत नसतात. लक्षात ठेवा, तुमच्या अंतर्गत असलेली शक्ती व सामर्थ्य यांना उत्तेजित करून यश प्राप्त करण्यासाठी तुमच्याकडे सर्व अडचणी, दुःख येत असतात. सर्वप्रथम तुम्ही आता मन हलके करा, सर्व मनातील विचार बाजूला ठेवा आणि हा संदेश शांत मनाने ऐका. आयुष्यात प्रत्येक वेळी तुम्ही चुकीचे नसून देखील तुम्हाला तुमची जवळची व्यक्ती चुकीचं साध्य करण्यासाठी तयार आहे आणि तुम्हाला चुकीचं ती व्यक्ती साध्य करत आहे. लक्षात ठेवा, तुम्ही चुकीचं असल्यानंतर तुम्हाला
व्यक्त करणं, तुम्ही बरोबर हाव असं ठाम सांगणं सोपं असतं, मात्र चुकीचं नसून बरोबर असून देखील बरोबर हाव असं म्हणणं फार कठीण असतं. कारण इथे प्रत्येकाला माहीत नसतं कोण चुकीचं आहे आणि कोण बरोबर. कारण चुकीचा व्यक्ती बरोबर ठरतो आणि बरोबर व्यक्ती चुकीचं ठरत असतो असं तुम्हाला वाटत असेल, मात्र न्याय हित नसला तरी देवापुढे न्याय बरोबर लागतो. लक्षात ठेवा, मनासारखी गोष्ट होत नाही म्हणून प्रत्येक वेळी निराश होऊ नका. प्रत्येक गोष्ट मिळवायची असेल तर त्यासाठी तुम्ही आधी मेहनत करा. देव म्हणतो, माझ्या समोर येऊन माझी भक्ती करणे, निस्वार्थ मनाने नाही तर स्वार्थ ठेवून माझे नाम स्मरण करणे, प्रत्येक वेळी हवेपोटी माझे नाम घेणे हे चुकीचं आहे. लक्षात ठेवा, तुम्हाला काहीतरी आयुष्यात प्राप्त करायचे असेल तर तुम्हाला मेहनत घ्यावी लागते, संघर्ष करावा लागतो. कारण कष्ट म्हणायची चावी मी तुम्हाला दिली आहे, त्या चावीचा तुम्ही पूर्णपणे चांगल्या पद्धतीने उपयोग करा आणि त्या चावीने तुमचा यशाचा दरवाजा उघडा. मामा म्हणतात, मी प्रत्येकाला यशाच्या दरवाजाची चावी दिलेली आहे, मात्र जो व्यक्ती ती समजून घेतो की यश आपल्याला ह्या चावीने कसे मिळते, तोच व्यक्ती आयुष्यामध्ये यशस्वी होत असतो. तुम्हाला कितीही मोठ्या अडचणी आल्या तरी त्या अडचणींना सामोरे जाण्याचं तुमच्यामध्ये सामर्थ्य असलं पाहिजे. मामा म्हणतात, प्रत्येक वेळी दुःख आले म्हणून रडणं सोडा आणि हा संदेश पूर्णपणे ऐकत चला. तुम्हाला वाटत असेल की हा संदेश ऐकून माझं काय होणार, मात्र लक्षात ठेवा, हा संदेश तुम्हाला खोटा संदेश वाटत असाल तर तरीही हा संदेश शांत मनाने ऐका. कारण स्वतः मामा आज तुम्हाला काहीतरी सांगू इच्छितात. प्रत्येक गोष्ट मनासारखी होत नसते. जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट मनासारखी गेली तर प्रत्येकाला जीवन म्हणजे उगाच साधं वाटत असतं. लक्षात ठेवा, आयुष्य हा पत्त्यांचा खेळ आहे. यामध्ये चांगली पत्ती लागणं हे काय तुमच्या आपल्या हातात नाही, मात्र वाईट पत्तीवर देखील चांगला डाव खेळणं हे मात्र आपल्या सर्वांच्या हातामध्ये आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्ट मध्ये आपल्याला पर्याय हा ईश्वराने दिलेला आहे, फक्त तो पर्याय आपल्याला हुडकून काढायचा असतो. मामा म्हणतात, जमलेच नाही मला कधी वेदनेना कुरावलीत बसणे, वाट काट्यांची चालण्यात मजला आनंद आहे असं म्हणणारे लोक आयुष्यात यशस्वी होत असतात. मात्र लक्षात ठेवा, जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही आयुष्यात प्रत्येक गोष्टीचा आनंद घेत आहात आणि प्रत्येक गोष्टी तुमच्या मनासारख्या होत असतील तर तुमचे कर्म चांगले आहेत समजून घ्या. आणि जर प्रत्येक गोष्ट मनासारखी होत नसेल तर समजा चांगले कर्म करण्याची वेळ आली आहे. कारण सर्व तुमचे जीवन कर्माने चालू असते. आयुष्य हे कर्माने भरलेला डबा आहे. तुम्हाला कर्म चांगले करायचे असतील तर तुमचं जीवन तुम्हाला भविष्य चांगलं करायचं असतं. लक्षात ठेवा, यशाला चकाकी तेव्हाच मिळते जेव्हा प्रयत्नांचा पाया मजबूत असतो आणि व्यक्तीला आदराचे स्थान तेव्हाच मिळते जेव्हा त्याची प्रत्येक कृती प्रामाणिक असते. प्रामाणिक राहा, तुम्हाला ईश्वर काटा देखील टोचू देणार नाही. प्रत्येक काळी निराश होणं
निराश होणं म्हणजे तुम्ही नक्कीच चुकीचं करत आहात. देव तुम्हाला कधीही म्हणत नाही की तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये नाराज व्हा. मात्र तुम्ही प्रत्येक गोष्टीत नाराज होत असाल तर समजून घ्या, तुम्ही स्वतःचे जीवन अगदी वाईट प्रमाणात घालत आहात. मामा म्हणतात, आता चिंता करणं सोडा आणि हा संदेश ऐकत चला. आनंद हा तुम्ही किती मिळवते यावर नाही, तर तुम्ही किती दिलंत यावर अवलंबून असतं. तुम्ही जितकं आनंद दिलात तितकं लोक तुम्हाला आठवण काढत असतात. हा संदेश पुढे ऐकत चला. जर मामांवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये लिहा, श्री संत सद्गुरू बाळूमामा माझा पाठीराखा असं टाईप करा. लक्षात ठेवा, जीवनात तुम्हाला प्रत्येक वेळी अडचण आली म्हणून तुम्ही हार मानू नका. दुःख आले म्हणून माघार घेऊ नका, कारण आयुष्याच्या वाटेवर तुम्हाला काटे भरपूर येतील. मात्र त्या काट्याहून जाण्यासाठी फक्त मामाचे नामस्मरण करा, कारण ते दुःख काटे संपणार नाहीत. मात्र काट्याचे स्वरूप फुलामध्ये नियंत्रण व्हायला काही वेळ लागणार नाही. आयुष्याच्या वाटेत कितीही संकट असली तरी त्या संकटांना सामोरे जाण्याचे बळ तुम्हाला देव देत असतात, म्हणून त्यांचे आभार माना. प्रत्येक गोष्टीचा जास्त विचार करणं थांबवा आणि हा संदेश पुढे ऐकत चला. हा संदेश ऐकल्यानंतर नक्की तुम्हाला मोठा अनुभव येईल. लक्षात ठेवा, तुम्ही हा संदेश ऐकत असाल तर हा संदेश ऐकण्याबरोबर तुम्ही जीवनामध्ये याचा पूर्णपणे उपयोग करा. फक्त ऐकून तात्पुरतं सोडून देऊ नका, कारण तुम्ही हा संदेश पूर्ण ऐकचाल मात्र सर्व म्हटलेल्या चांगल्या गोष्टी विसरून जाचाल तर काही कामाचं नाही. मामा म्हणतात, हा संदेश ऐकल्यानंतर तुमच्या जीवनातील वाईट वेळ, वाईट प्रसंग दूर अजिबात होणार नाहीत. मात्र जीवनात एखाद्या वेळी तुम्हाला अडचण आली तर तुमच्या अडचणींपासून तुमचा बचाव मामांचे हे वाक्य नक्की करतील. श्री संत सद्गुरू बाळूमामा. देवांपुढे गेल्यानंतर केव्हाच हे म्हणू नका की माझे सर्व नीट करा, तर देवांपुढे गेल्यानंतर अगदी शांत मनाने हे म्हणा, माझ्या प्रयत्नांना साथ द्या. देव म्हणतो, मी तुमच्या प्रयत्नांना साथ तेव्हाच देत असतो जेव्हा तुम्ही पूर्णपणे मेहनत घेतला असतात. लक्षात ठेवा, प्रयत्नार्थी परमेश्वर उगाच म्हटले गेले नाही. तुम्ही प्रयत्न करत राहा, त्या प्रयत्नांना साथ देण्याचे काम तुमचा देव करेल. तुम्ही हा संदेश पुढे ऐकत चला. आयुष्यातील येणाऱ्या सर्व अडचणींना सामोरे कसे जायचे तुम्हाला देव सांगतील. लक्षात ठेवा, आयुष्याच्या वाटेवर खूप संकट आहेत म्हणून थांबू नका. त्या वाटेवर तुम्ही चालत राहा, कारण तुम्हाला देवांचा आशीर्वाद प्राप्त झालेला आहे. तुम्हाला देवाने आशीर्वाद तेव्हाच दिले असते, फक्त तुम्हाला दाखवावे लागते की तुम्ही कशा प्रकारे मेहनत करत आहात. लक्षात ठेवा, जीवनातील कठीण प्रसंग किंवा अडचणी हे तुमचं नुकसान करण्यासाठी येत नसतात, तर तुमच्या अंतर्गत असलेली शक्ती व सामर्थ्य यांना उत्तेजित करून यश प्राप्त करण्यासाठी येत असतात. श्री संत सद्गुरू बाळूमामा. देव म्हणतात, संघर्षाच्या काळामध्ये प्रोत्साहन देऊन आपल्याला योग्य दिशा दाखवणारी जीवाभावाची माणसं तुम्हाला सोनेरी दिवसाचे खरे भागीदार असतात. देव म्हणतात, वाईट वेळेत ज्या व्यक्तीने तुमची वाईट वेळेमधून चांगली वेळ आणायला तुम्हाला मदत केली आहे त्यांना कधीही विसरू नका. हा संदेश पुढे ऐकत चला. श्री संत सद्गुरू बाळूमामा. मामा म्हणतात, कदर त्या व्यक्तीची करा जे व्यक्ती तुमची कदर करत असतात. तुम्ही जर प्रत्येकाची कदर करणार नाही तर तुम्ही आयुष्यात तुमची कोणीही देखील कदर करणार नाही. देव म्हणतो,
मी कोणाचीही कधीही वाईट करत नाही, पण माझ्यामध्ये एक खोड आहे. दुसऱ्यांचे वाईट करणाऱ्यांना मात्र व्याजासकट वसूल केल्याशिवाय मी सोडत नाही. म्हणून प्रत्येकाचे वाईट करायला पाहू नका. कोणाच्याही उपकाराची परतफेड कधीही करता येत नाही. परतफेड येत नाही. जाणीव ठेवणे हीच परतफेड असू शकते. श्री संत सद्गुरू बाळूमामा. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू बाळ त्यांचा. श्री संत सद्गुरू बाळूमामा. देव म्हणतात, प्रत्येक वेळी निशंक व्हा. तुम्ही कोणतीही शंका मनात ठेवू नका, कारण मी तुमचं आयुष्य सुधरवत असतो. फक्त तुम्हाला तुमचे मन आधी सुधरवायचे असते. तुमच्या जीवनातील अडचणी एक ना एक दिवस मी दूर करणारच, कारण मी तुमचा संघर्ष पाहिला आहे. देव आज तुम्हाला म्हणत आहे, स्वतःचा राग इतका महाग करा की कोणालाही तो अजिबात परवडणार नाही, आणि स्वतःचा आनंद इतका स्वस्त करा की सगळ्यांना तो फुकट लुटता येईल. आनंद तुम्हाला आयुष्यात एक ना एक दिवस मिळणारच. त्यासाठी तुम्हाला वर्तमान काळ रडका काढावा लागेल. मामा म्हणतात, ठाम राहायला शिका. निर्णय चुकले तरी चालतील, फक्त स्वतःवरती विश्वास ठेवा. स्वतःवरती विश्वास असला की जीवनाची सुरुवात कुठूनही आणि कशीही करता येते. तुम्हाला आयुष्यात काय बनायचे आहे हे तुमची प्रार्थना मला माहीत आहे. मी तुम्हाला तीच देतो जे तुम्ही त्यासाठी योग्य आहात. लक्षात ठेवा, मी कधी चुकत नाही, फक्त तुम्हाला चुकल्यानंतर योग्य मार्ग दाखवत असतो. रस्ता भटकला म्हणून तुम्ही रडू नका. तुम्हाला रस्ता दाखवायला देव तुमच्या समोर आहे. हा संदेश इतका ऐकला असाल तर कमेंटमध्ये लिहा, देव मी तुमच्यासाठी पूर्ण वेळ दिला आहे. लक्षात ठेवा, हे दिवस सरतील. विश्वास ठेवा देवांवर, तुम्ही एकटा नाही. देव म्हणतो, ज्यावेळी जाशील तू असा खालोखात, त्यावेळी तुझी सावलीही सोडेल तुझी पाठ. त्यावेळी तू घाबरू नको, तुझा हात मामाच पकडतील तुझा हात. हा संदेश पुढे ऐकत चला. लक्षात ठेवा, आयुष्याच्या वाटेवर भरपूर संकट आहेत, म्हणून रडत बसू नका, कारण संकट प्रत्येकाला असतात आणि त्या संकटांना जो व्यक्ती सामोरे जात असतो तोच व्यक्ती आयुष्यात जास्त तणाव कमवत असतो. जगात कुठलीही गोष्ट अति केली की माती होते, पण नामस्मरण ही एकमेव अशी गोष्ट आहे की अति केली तरी माती होत नाही, उलट सोनं होतं. म्हणून नामस्मरण करणं कधीही सोडू नका, कारण तुम्हाला जीवनात मामा एकदा दिल्यानंतर तुमच्या स्वप्नात नसेल इतकं देत असतात. प्रामाणिकपणे कार्य करण्याचा नेहमी प्रयत्न करा, कारण प्रामाणिकपणे कार्य करण्याचा प्रयत्न केल्यास केव्हाही कोठेही मामा तुमच्या सोबत असतात. तुम्हाला संकटे वाईट प्रसंग नाही आले तरी मामांचे नामस्मरण हे सतत चालू असू द्या. नेहमी संकट आली तेव्हाच मामांची आठवण काढली अशी अजिबात करू नका. लक्षात ठेवा, आयुष्यात भरपूर संकटे आली तरी त्या संकटांना सामोरे जाण्याचे तुमच्यामध्ये सामर्थ्य असला पाहिजे. विश्वास ठेवा, बाळूमामांच्या योजना तुमच्यासाठी सर्वोत्तम असतात. कधी कधी प्रसंग कठीण असतात, तेव्हा शांतपणे मामा तुमच्यासाठी काहीतरी करत असतात. फक्त तुम्ही वेळ दिला पाहिजे. आता काळजी करू नका. शोधणार असशील तर काळजी करणारा शोध, कारण तुझा वापर करणारे तुला भरपूर दिसतील. कारण तुझा काळजी करणारा शोधशील तर तुला आयुष्यात प्रत्येक वेळी तुझ्या मनामध्ये नकारात्मक विचार येणार नाहीत. आज तुमची प्रार्थना कमेंटद्वारे सांगा, नक्की मामा ती प्रार्थना पूर्ण करतील. हा संदेश पुढे ऐकत चला. लक्षात ठेवा, एक शब्द आहे तो म्हणजे नशीब. यशाची
तुम्ही लढून बघा आणि हरला नाही तर सांगा. अजून एक शब्द आहे बाळू मामा, अर्थतेने एकदा निस्वार्थ मनाने मन साफ ठेवून बोलून बघा आणि मनासारखं तुमच्या नाही झालं तर सांगा. लक्षात ठेवा, प्रत्येक गोष्ट तुमच्या मनासारखी होत नसते. देव तुम्हाला तेच देत असतात जे तुमच्या नशिबात आहे. ती तर आहेच, मात्र तुम्ही त्या ज्यासाठी योग्य आहात तुम्हाला देव तेच देत असतात. होणार नाही कधीही अनर्थ जेव्हा तुमच्या पाठीशी असतील श्री संत सद्गुरू बाळूमामा. देव म्हणतो, मी व्यक्तीचा चेहरा नाहीतर त्याचा संघर्ष बघतो. जितका मोठा संघर्ष होईल तितका त्याचा विजय रुबाबदारामध्ये मी करत असतो. देव आज तुम्हाला म्हणत आहेत, आयुष्यात भरपूर अडचणी आल्या तरी त्या अडचणींना सामोरे जाण्याचा प्रयत्न करा. कारण निर्णय चुकला तर चुकला, मात्र आयुष्यात काही ना काही शिकायला तुम्हाला मिळत असते. कोणत्याही परिस्थितीत मनाचा तोल तुमचा जर ढासळत असेल तर श्री संत सद्गुरू बाळूमामा यांचे नाव घेऊन स्वतःशी शांत मनाने संवाद साधा. नेहमी लक्षात असू द्या, घमंड अहंकार आहे त्या ठिकाणी नम्रता असली पाहिजे. नम्रता नसेल तर त्या ठिकाणी प्रसन्नता तर असणार नाही. प्रसन्नतेशिवाय बुद्धीची एकाग्रता नाही आणि ज्या ठिकाणी बुद्धीची स्थिरता एकाग्रत नाही त्या ठिकाणी यशही नाही. बोलण्याचा अर्थ श्री संत सद्गुरू बाळूमामा म्हणतात, नेहमी आयुष्यात तुम्हाला काय करायचे आहे त्यासाठी आधी विचार करा. केव्हाही कसंही काम करू नका. आधी त्यासाठी तुम्ही पूर्णपणे शांत मनाने विचार करा. त्यासाठी तुम्हाला वेळ लागेल, मात्र लक्षात ठेवा, तुम्ही आयुष्यात तुमची वेळ 1 सेकंदात किंवा 1 मिनिटात पूर्णपणे तुमचं जीवन अजिबात बदलू शकत नाही. मात्र त्याच मिनिटात आणि त्याच सेकंदात घेतलेला योग्य निर्णय तुमचं पूर्णपणे आयुष्य घडवत असते. मामा म्हणतात, आयुष्याच्या वाटेवर कितीही संकट आली तरी त्यांना सामोरे जाण्याचे सामर्थ्य तुमच्यामध्ये असलं पाहिजे. कितीही मोठी चूक झाली तरी आता बेहू नका. चूक झाल्यानंतर त्याला सुधरवा. लक्षात ठेवा, देव तुमच्या 1000 चुकांना माफ करतील, मात्र जेव्हा तुम्ही एखाद्या गरीबाला छळताल तेव्हा देव तुम्हाला कधीही माफ करणार नाही. हा संदेश पुढे ऐकत चला. लक्षात ठेवा, तुमची इच्छा ही पूर्ण होणारच हा तुमच्या मनामध्ये ठाम विश्वास ठेवा आणि सर्व बाळूमामांवर निशंक सोपून ठेवा. तुम्हाला विश्वासमुक्त कर्म केले असता तुमची इच्छा नक्की पूर्ण होणार. तुम्ही जेव्हा पूर्णपणे चांगल्या प्रकारे कर्म करताल तर तेव्हा तुमची इच्छा नक्की देव पूर्ण करतील. कारण इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला आधी मेहनत घ्यावी लागते. देव म्हणतात, चुकून जरी आयुष्यामध्ये तू कोणत्या तरी वाईट मार्गाला गेलास तर भेऊ नको. मामा तुझा हात नक्की पकडतील. लक्षात ठेव, आयुष्याच्या वाटेवर तुला भरपूर अडचणी येणार आहेत, मात्र त्या अडचणींना सामोरे जाण्यासाठी तुला पूर्णपणे मेहनत ही करावी लागेल. ज्या व्यक्तीचे विचार आणि आचार चांगले असतात त्यांना मामा त्यांची मदत करायला कोणत्या ना कोणत्या रूपात नक्की येत असतात. लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये तुम्हाला जेव्हा एखादी व्यक्ती मदत करत असते संकटांच्या वेळी तेव्हा ती देवासमान असते. कारण देवांनी तुमच्यासाठी खास त्या व्यक्तीला पाठवले असते. म्हणून त्या व्यक्तीला कधीही विसरू नका, ज्यांनी संकट आल्यानंतर तुम्हाला शांत मनाने धीर दिला आहे. स्वार्थी मन ठेवून मदत करणारी भरपूर लोक तुम्हाला दिसतील, मात्र निस्वार्थी
मनाने मदत करणारी लोक तुम्हाला कोणीही दिसणार नाहीत. विश्वास तुमच्या देवांवर असू द्या. हा संदेश पुढे ऐकत चला. देव म्हणतो, मला सर्व गोष्टी ठाऊक आहेत. आयुष्यात तू चुकीचा नसलास तरी देखील प्रत्येक वेळी तुझी चूक तुझा समोरील व्यक्ती काढत आहे. लक्षात ठेव, न्याय हा माझ्या समोर चांगल्या पद्धतीने होत असतो. आज हा संदेश पुढे ऐकत चला. तुमच्या जीवनातील तुम्ही कधीही दुःख आले तर तुम्ही तुमचे दुःख आणि वेदना ह्या जगाला सांगू नका, कारण इथे प्रत्येकाला तुमच्या दुःख आणि वेदना म्हणजे तुमची जखम जर तुम्ही प्रत्येकाला सांगचाल तर लक्षात ठेवा, इथे प्रत्येकाच्या घरी मीठ आहे मात्र औषध नाही. तुम्हाला आयुष्यात काही झाले तरी तुम्ही भेऊ नका. एकदा शांत मनाने मामांचे नामस्मरण करून तर पहा, तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. भक्तीचे नाम श्री संत सद्गुरू बाळूमामा आणि शक्तीचे नाम देखील श्री संत सद्गुरू बाळूमामा आणि आनंदाचे नाम श्री संत सद्गुरू बाळूमामा आणि सुखाचे धाम श्री संत सद्गुरू बाळूमामा. हा संदेश पूर्ण ऐकत चला. देव म्हणतात, नेहमीप्रमाणे तुम्ही उपवास हा अन्नाचाच काबर करावा, कधी कधी विचारांचाही करावा, कधी कधी उपवास अहंकाराचा करावा, कधीतरी उपवास मीपणाचाही करावा. काय बाळूमामा यांच्या सेवेचा दुष्काळ संपून श्री संत सद्गुरू बाळूमामा चरण कधीही न सोडण्याचा संकल्प करावा. कायम तुम्ही आयुष्यात अडचणी आल्या म्हणून बेहू नका. मामा म्हणतात, ज्यावेळी जाशील तू कालोखात त्यावेळी सावलीही सोडेल तुझी पाठ, त्यावेळी घाबरू नको. मामाच पकडतील तुझा हात. कोणाचीही त्याच्या सध्याच्या परिस्थितीवरून खिल्ली अजिबात उडवू नका, कारण काळ इतका सामर्थ्यशाली सध्या बनला आहे की तो एका सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवत असतो. लक्षात ठेवा, देवानी प्रत्येकाला हिरा बनवूनच या धर्तीवरती पाठवली आहे. फक्त जो जास्त घासतो तोच चमकत असतो. तुमच्या आयुष्यात कितीही मोठ्या अडचणी आल्या तरी त्या अडचणी आता नक्की दूर होतील. लक्षात ठेवा, तुमचं मन काही कारणाने जेव्हा अस्वस्थ असतं त्यावेळी शांत राहा. कोणाशीही काहीही बोलू नका. अशा यावेळी फक्त डोळे आतून मनात मामांचे नामस्मरण करा. एक लक्षात घ्या, श्री संत सद्गुरू बाळूमामा आपल्यासोबत सतत असतात. त्यांना आपल्या अस्वस्थतेचं कारण माहीत असतं. काही वेळा आपल्याला काही गोष्टी त्यांना शिकवायच्या असतात. नामस्मरण सुरू केल्यानंतर काही वेळात आपल्याला अस्वस्थतेचे ढग विसरून जात असतात. मनाला प्रसन्न वाटतं. अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला अगदी सहजगत्या मिळतात. खूप काही शिकायला मिळत असतं. म्हणून ज्यावेळी मन अस्वस्थ असेल त्यावेळी कोणावरही राग न काढता नामस्मरण करा. हा एक चांगला उपाय आहे. लक्षात ठेवा, नामस्मरण करण्या मामाच्या नामात इतकी ताकद आहे की तुमचे अस्वस्थ असलेलं मन स्वस्थामध्ये नीट राहत असतं. लक्षात ठेवा, चांगला प्रपंच म्हणजे सहज न सापडणारी रक्तातली साखर आहे. आयुष्य चालले आहे, उद्याचा भरोसा नाही. तेव्हा आता सगळे सोडून नामाला घट्ट धरा. प्रपंचात कमी जास्ती होणारच. तुम्ही असलात तरी आणि नसलात तरी तो चालूच राहतो. नाम इतके घ्यावे की नामात शेवटचा श्वास जाईल याची खात्री वाटली पाहिजे. श्री संत सद्गुरू बाळूमामा तुम्हाला तुमच्या आयुष्यात कधीही निराश व्हायचे नाही, कारण तुमचे सर्व स्वप्न देव पूर्ण करणार असतात. फक्त तुम्हाला त्यासाठी पूर्णपणे मेहनत ही घ्यावी लागते. देव म्हणतो, तुझा माझ्यावर विश्वास असेल तर हा संदेश पुढे ऐकत चल. नेहमी अनुभवाने एक गोष्ट तुम्हाला शिकवलेली असते. कोणाच्या चुकांना जगासमोर नका आणू. देव समोर बसला आहे
वर तो हिशोब नको करू, वर देव सर्व हिशोब करून घेईल. लक्षात ठेवा, कर्म याच्यावर जीवन चालत असतं. अति आनंद असताना आणि अति दुःखी असताना कधीच निर्णय घेऊ नका, कारण या दोन्ही परिस्थितीत तुम्ही योग्य निर्णय नाही घेऊ शकाल. म्हणून सुख आणि दुःख, जितकं सुख चांगलं आहे तितकं धोक्याचं देखील आहे. तुम्ही जेव्हा सुखात निर्णय घ्यायला निघचाल तेव्हा नक्की तुम्हाला कोणती ना कोणती अडचण ही येणारच. मामा म्हणतात, हा संदेश पुढे ऐकत चला, आयुष्यातील प्रत्येक संकट दूर होतील. तुमचा जर विश्वास असेल तर कमेंटमध्ये होय असं टाईप करा. तुम्ही नामस्मरण करा, श्री संत सद्गुरू बाळूमामा तुम्हाला फुलासारखे संभळतील. तर मग चला म्हणा, श्री संत सद्गुरू बाळूमामा यांच्या नावाने चांग भलं. मोठा अधिकार, संपत्ती यांचा चिरकाळ भरोसा मानू नका. श्री संत सद्गुरू बाळूमामा मामा म्हणतात, प्रत्येक वेळी तू कोणाचंही मजाक फोडू नको, कारण हा काळ इतका सामर्थ्यवान आहे की तो साध्या कोळशालाही हिऱ्यामध्ये बदलू शकतो. फक्त नीतिमत्ता तुम्ही साफ ठेवा. दिवस सगळ्यांचे बदलत असतात. तुम्ही जेव्हा नीतिमत्ता चांगली ठेवचाल तेव्हा तुम्हाला देव साधा काटाही टोचू देणार नाही. तुमच्या अगोदरही कोणी नव्हते, तुमच्या नंतरही कोणी नसेल. जोपर्यंत श्वासाश्वास आहे तोपर्यंत श्री संत सद्गुरू बाळूमामा यांची भक्ती करत चला. नक्की तुम्हाला देव आशीर्वाद देऊन जातील. देव म्हणतात, हा संदेश पूर्ण ऐकत चला, नक्की मोठा अनुभव येईल. मामा यांची मूर्ती आठवावी, त्यांचे पायी दृष्ट श्रद्धा ठेवावी आणि आपली भावना चांगल्याप्रमाणे असावी. मनोभावी ऐसी की पाठीशी आहेत आदमापूरचे बाळूमामा. उगीच कशाला भ्यावे तुम्ही, काहीच कमी पडू देणार नाहीत मामा. देव म्हणतो, हा संदेश पुढे ऐकत चल, नक्की मोठा अनुभव येईल. नेहमी मामांकडे काही मागायचे असेल तर नेहमी आपल्या आईचे स्वप्न पूर्ण व्हावे असा आशीर्वाद मागा. कधीही स्वतःसाठी काही मागू नका. लक्षात ठेवा, तुमच्या पाठीमागे, तुमच्या डोक्यावर ज्यांचा आशीर्वाद असतो त्यांच्यामुळे तुम्ही जीवनात यशस्वी होत असतात. नामस्मरण करत चला, कारण ते चांगले योग्य मार्ग आहे. जेव्हा तुम्ही नामस्मरण करत असता तेव्हा तुम्हाला एक दैवी शक्ती येऊन अडचणीच्या वेळी तुम्हाला मदत करून अडचणीतून बाहेर काढत असते. लक्षात ठेवा, सर्व मनासारख्या गोष्टी होतील. फक्त तुम्हाला विश्वास देवांवरती ठेवायचे आहे. मामा म्हणतात, प्रत्येक काळ चिंता करत रडत बसणं सोड आणि हा संदेश पूर्ण ऐक. नक्की आयुष्यातील संपूर्ण गोष्टी तुझ्या मनासारख्या होतील. हे जग तुम्हाला आदराने पाहावे असं तुम्हाला वाटत असेल तर आज हे 40 नियम ऐकून पूर्णपणे हे 40 नियम ऐकूनच व्हिडिओ संदेश तुम्ही दुर्लक्ष करू शकता. हे 40 नियम नेहमी लक्षात ठेवा. नियम नंबर 1, जेव्हा तुम्ही घरात पाहिजे तेवढं रडून घ्या, पण दरवाजा उघडताना नेहमी चेहरा हसरा आणि टवटवीत ठेवा. आणि नियम नंबर 2, जेव्हा नेहमी गप्प राहणारा माणूस चिडून ओरडायला लागतो, बोलायला लागतो, तेव्हा समजा की तुमच्या वागण्याची हद्दपार झालेली आहे. नियम नंबर 3, आजच्या काळामध्ये स्वतःचं थोडं सांभाळून चाला, कारण जागांवर लोकांचे वाईट विचार पडले असतात. जागांवर प्रत्येक लोकांचे वाईट विचार हे पडले असतात. नियम नंबर 4, जर गेलेली वेळ तुम्हाला त्रास देत असेल तर त्या वेळेला विसरून जा.
होत नसेल तर नामस्मरण करा, नक्की तुमची वाईट विचार संपतील. नियम नंबर 5, या जगामध्ये कोणाचीही मदत करण्यासाठी फक्त पैशांची नाही तर एका चांगल्या मनाचीही गरज असते. नियम नंबर 6, मतलबी लोकांना फोनमधूनच नाही तर तुमच्या आयुष्यामधून डिलीट करा, म्हणजे तुम्हाला कधीही त्रास होणार नाही. नियम नंबर 6, एकटर जेव्हा तुम्ही आयुष्यात एकटे राहण्याचा आनंद घ्यायला शिकाल तेव्हा तुम्ही प्रत्येक क्षणी आयुष्यात आनंदी राहा. एकटा राहण्याचा आनंद घ्यायला शिका, कारण कोणीच नेहमीच तुमच्याबरोबर कायमच असणार असं नाही, त्यामुळे एकटं राहायला शिका. नियम नंबर 7 आहे, दररोज सुंदर विचारांची शिदोरी ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. आणि नियम नंबर 9 आहे, तुमचं आयुष्य तुमच्या हातात आहे, त्यामुळे त्याला चांगलं बनवण्यासाठी कधीच कोणाकडून कोणतीही अपेक्षा करू नका. जर तुम्ही नेहमी इतरांकडून अपेक्षा ठेवाल तर नक्की नैराश्य पदरात पडेल. नियम नंबर 10 आहे, आजकाल लोक पूर्ण भरोसा जिंकून नंतर परत तो तोडून टाकत असतात. लक्षात ठेवा, प्रत्येकाचं मन जिंकायचं असेल तर पैशाची नाही बुद्धीची गरज आहे. नियम नंबर 11, तुमच्या जवळची सगळ्यात मोठी दौलत ही सध्या तुमची वेळ आहे. ज्याला तुम्ही तुमचा हा वेळ द्याल त्याला वेळ देताना थोडा विचार करून द्या, नंतर तुम्हाला पश्चाताप नक्की करावा लागणार नाही. त्याची नेमकी काळजी घ्या. ज्यात तुम्हाला आवड आहे ते काम करण्यासाठी तुम्ही वेळ द्या. नियम नंबर 12 आहे, या जगामध्ये खूप प्रामाणिक बनून कधीही चालत नाही, कारण तुम्ही जेवढे दबलात लोक तुम्हाला तेवढे राबून ठेवण्याचा प्रयत्न करतील. नियम नंबर 13 आहे, नेहमी आयुष्यात तुम्ही समजूतदार माणसाचं डोकं चालतं आणि असमंजस माणसाची जीभ जोरात चालते. असमंजस जो माणूस असतो ते लोक जास्त बोलत असतात. नियम नंबर 14 आहे, काही लोकांमध्ये हृदयाऐवजी कॅल्क्युलेटर बसवलेले असतो. ते समोरच्या बरोबर हात मिळवण्याच्या आधीच हिशोब करतात की याच्यापासून मला किती फायदा होणार. लक्षात ठेवा, तुम्ही प्रत्येक व्यक्तीला आपलं समजत असतात, मात्र तुमचं व्यक्ती ती खरोखरच तुमची नसते. देव म्हणतो, प्रत्येक वेळी प्रत्येक व्यक्तींच्या सोबत मैत्री करण्या अगोदर तुम्ही तिला पूर्णपणे समजून घ्यायला पाहिजे. नियम नंबर 15 आहे, बऱ्याच वेळा एक गोष्ट लक्षात येते की जो माणूस साधा सरळ इमानदार आहे त्याची कोणीही इज्जत करत नाही, आणि जो खोटं बोलतो बेईमानीने काम करतो तो सगळ्यांनाच आवडत असतो. नियम नंबर 16 आहे, एका खऱ्या बुद्धिमान व्यक्तीची ओळख ही असते की त्याच्यामध्ये कधीही अभिमान आणि अहंकार नसतो. अहंकार आणि अभिमान कधीही मनात नका ठेवू. नियम नंबर 18 आहे, जी व्यक्ती बुद्धी सोडून भावनांमध्ये वाहत जाते त्याला कोणीही मूर्ख बनवू शकत नाही. नियम नंबर 18 आहे, दुसऱ्यांच्या चुका सगळ्यांनाच दिसतात, पण वेळ जेव्हा स्वतःवर येते तेव्हा लोक आंधळे होत असतात. ही सत्यतेची गोष्ट आहे. नियम नंबर 20 आहे, थोडा धीर धरा, कारण प्रत्येक दुःखानंतर सुखाची वेळ प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येत नक्कीच असते. नियम नंबर 20 आहे, पूर्ण ताकद लावा पैसे कमवण्यामध्ये, कारण पैसा सगळं काही आहे या जगामध्ये असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही बरोबर आहात, मात्र विचार देखील चांगले ठेवा. प्रत्येकाबरोबर आदराने वागा. नियम नंबर 21 आहे, झोपेवर आणि निंदा करण्यावर जो विजय मिळवतो त्याला पुढे जाण्यासाठी कोणीही रोखू शकत नाही. नियम नंबर 20 आहे, थोडा धीर धरा, कारण प्रत्येक दुःखानंतर सुखाची वेळ प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये नक्की येत असते. नियम नंबर 24 आहे, आयुष्य काट्यांचा एक प्रवास आहे, धैर्य त्याची ओळख आहे. रस्त्यावर तर सगळेच चालतात, पण रस्ता जो बनवतो तो खरा
माणूस आहे, म्हणून स्वतःचा रस्ता निर्माण करा. दुसऱ्यांच्या रस्त्यावर चालणं योग्य आहे, मात्र तो रस्ता स्वतः स्थापन करा. नक्की प्रत्येक लोक तुमच्या रस्त्यावर चालतील. नियम नंबर 24 आहे, ज्यांच्याबरोबर तर आपण सहज रडू शकतो ते सरळ सरळ दुश्मनी करतात. पण अशा लोकांचं काय जे हसून कपट कारस्थान करत असतात. लक्षात ठेवा, आयुष्यात तुम्ही जेव्हा कोणाचं वाईट करतात तेव्हा तुमचं नक्की एकदा न एकदा वाईट होत असतं. नियम नंबर 25 आहे, जेव्हा कोणतीही व्यक्ती आपल्याशी परक्यासारखं वागायला लागते तेव्हा ती आपली व्यक्ती आपली कधीच आपल्याला वाटत नाही, आणि ही गोष्ट अगदी खरी आहे. नियम नंबर 26 आहे, तुमच्यामध्ये कितीही टॅलेंट असतं तरीही प्रॉफिट आणि प्रयत्न केल्याशिवाय ते बेकारच आहे. नेहमी प्रयत्न करत राहा, प्रयत्नाशिवाय कोणतीही गोष्ट शक्य नाही. नियम नंबर 27 आहे, लोक जिवंत माणसासमोर नीट बोलत नाहीत आणि त्याच्या मृत्यूनंतर त्याच्याबद्दल चांगला विचार बोलत असतात. त्यांना हळून विचारतात, अरे तू बोलत का नाहीस. नेहमी लक्षात ठेवा, आयुष्यात असंच आहे. नियम नंबर 28 आहे, कर्ज तर फेडता येतं पण उपकार कधीही फेडता येत नाहीत. म्हणून नेहमी आयुष्यात उपकार फेडणं अवघड आहे, म्हणून कोणाचेही उपकार घेऊ नका. नियम नंबर 30, जो सगळ्यांनाच हा माझा तू माझा सांगत राहतो तो कधी कोणाचा नसतो. हा संदेश पुढे ऐकत चला. नियम नंबर 31 आहे, जर वर्तमान काळात खुश राहायचं असेल तर भूतकाळाचा पश्चाताप आणि भविष्याची चिंता सोडून दिली पाहिजे. नियम नंबर 32 आहे, चुकीची माणसं तेव्हा जिंकतात जेव्हा बरोबर असणारी माणसं गप्प राहत असतात. आणि नियम नंबर 33 आहे, ज्यांनी कधीही वाईट वेळ पाहिली नाही त्यांना त्यांच्या ताकदीची जाणीव कधीही होणार नाही. म्हणून आपल्यातली क्षमता तपासण्यासाठी का होईना आपल्या आयुष्यात वाईट वेळ यायला पाहिजे. नियम नंबर 34 आहे, कोणत्याही चांगल्या जागेचा शोध घेण्यापेक्षा चांगलं हे आहे की तुम्ही त्या जागेला चांगलं बनवा तिथे तुम्ही असतात. नियम नंबर 35 आहे, ज्या गोष्टींचा तुम्ही जास्त विचार करता ती गोष्ट मिळवायची असेल तर त्यासाठी तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल. नियम नंबर 38 आहे, विश्वास एक अशी ट्रॉफी आहे जिला जिंकल्यानंतर माणूस बऱ्याचदा तोडून टाकतो. लक्षात ठेवा, हे नियम तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे. आणि अशा लोकांपासून नेहमी दूर राहा, कारण जे लोक ठीक आहे ज्यांना तुम्ही जवळ असण्याची कदरच नाही. जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या जवळ असतात मात्र असून नसल्यासारखं परक्यासारखं ती व्यक्ती तुमच्यासोबत वागत असेल तर नेहमी त्या व्यक्तीपासून तुम्ही दूर राहा. देव म्हणतो हा संदेश पुढे ऐकत चला. काही वेळ हा संदेश ऐकल्यानंतर नक्की तुमचे सर्व स्वप्न पूर्ण होतील. लक्षात ठेवा, आयुष्यात तुम्हाला ह्या गोष्टी नक्की लक्षात ठेवायचे आहेत. तुम्ही कधीही पैसे उधार द्या पण विचार करून द्या, कारण स्वतःचेच पैसे भिकाऱ्यासारखे तुम्हाला पुन्हा मागावे लागतात. श्री संत सद्गुरू बाळूमामा. आयुष्याच्या वाटेवर कितीही दुःख असली तरी त्या दुःखांना सामोरे जाण्याची तुमच्यामध्ये जिद्द असली पाहिजे. देव म्हणतात माणसाचा सगळ्यात मोठा दुश्मन त्याचं डोकं आणि त्याचे नकारात्मक विचार असतात. ते पकडून त्याच कडू आठवणी समोर आणत असतात ज्या तुम्हाला खूप त्रास देत असतात. म्हणून नेहमी नकारात्मक विचार करणं तुमच्या हातात आहे. नकारात्मक विचार टाळा, आयुष्यातील दुःख नक्की टळतील. आयुष्यामध्ये तुम्हाला खरं तर बुद्धिमान बनायचं असेल तर तुम्हाला आधी प्रत्येक व्यक्ती कशी आहे हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. बुद्धिमान फक्त तेच नसतात त्यांना फक्त बोलणं माहीत असतं. खरे बुद्धिमान तर ते असतात ज्यांना कुठे गप्प राहायचं हे समजत असतं. देव आज तुम्हाला म्हणत आहे अजून काही मिनिट हा संदेश ऐकत चला. नक्की तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी सर्व दुःख दूर होतील. दररोज सुंदर
विचारांसाठी बाळूमामा यांच्या विचारांसाठी हा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. श्री संत सद्गुरू बाळूमामा. आरशाची काच खूप कमजोर असते, पण खरे चेहरे दाखवायला ती कधीच घाबरत नाही. बनायचे असेल तर आरशासारखे बना. तुम्ही वाईट नसला तरी वाईट तुम्हाला लोक ठरवत असतात, म्हणून नेहमी आरशासारखे बना. कधीही घाबरू नका. तुम्ही जेव्हा योग्य काम करत असता तेव्हा तुम्ही कधीही घाबरू नका. देव म्हणतो, तुम्ही जेवढे साधे, सरळ, इमानदार, प्रामाणिक असाल तेवढे चतुर आणि बेईमान लोकांकडून तुम्ही फसवले जाल. हा संदेश पुढे ऐकत चला. देव आज तुम्हाला हा म्हणत आहे. हा संदेश अजून काही मिनिट वेळ देऊन ऐक. नक्की तुझ्या आयुष्यातील प्रत्येक अडचणी दूर होतील. आयुष्यामध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. मनुष्य जन्म मिळणे म्हणजे महाभाग्याची गोष्ट आहे आणि ती आपल्याला बाळूमामा यांच्यामुळे मिळालेली. त्याचे सार्थक आपण करूयात. आता तपश्चर्या वगैरे काही होत नाही. आयुष्य एवढे आहे की तप नव्हे तर जपाची आवश्यकता आहे आणि तेच करायचे, कारण आपण तेवढेच नीट करू शकतो किंवा करावे लागणार आहे. तप यज्ञ एवढेच महत्त्व कलियुगात नामाला आहे. नामाचा यज्ञ करा आणि आपली नौका पार करा. श्री संत सद्गुरू बाळूमामा. आधी आपण सुरू करू आणि नंतर बाळूमामा यांना करून घेतील. काय होत नाही नामामुळे? आरोग्य, संपन्न, धन, मान, कळा आणि कौटुंबिक शांतता असा प्रवास सुरू होतो. मग अनुभूती मिळते. सर्व ठिकाणी श्रद्धा, विश्वास जोडी आवश्यकता आहे, हे निश्चित. बाळूमामा आपल्याला मानव जन्म दिला त्याबद्दल आपण बाळूमामा यांचे सेवक आहोत आणि अशी सेवा जन्मोजन्म बाळूमामांनी करून घ्यावी ही श्री संत सद्गुरू बाळूमामा यांच्या चरणी प्रार्थना. श्री संत सद्गुरू बाळूमामा. हा संदेश आज तुम्ही पाहूनही दुर्लक्ष करू नका. मामा आज तुम्हाला म्हणत आहेत. थोडा वेळ काढून हा संदेश ऐकून तर बघ. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक दुःख, अडचणी दूर जातील. लक्षात ठेवा, मेलेल्या पेशंटला व्हेंटिलेटरवर ठेवून बिल वाढवणाऱ्या औलादीपेक्षा शरीर विकून जगणारी वेश्या कधीही श्रेष्ठ असते. श्री संत सद्गुरू बाळूमामा. मामा म्हणतात, तुला आयुष्यात कितीही मोठी अडचण आली तरीही तू त्या संकटांना सामोरे जाण्याची तयारी ठेव, जिद्द ठेव. एक लक्षात ठेव, चराचरी व्यापून आहे श्री संत सद्गुरू बाळूमामा माझा. जगाचा पाठीराख आहे श्री संत सद्गुरू बाळूमामा माझा. आमूच्या जीवनाचा आधार श्री संत सद्गुरू बाळूमामा माझा. आमूचा जगण्याचा अर्थ श्री संत सद्गुरू बाळूमामा माझा. बाळूमामा म्हणतात, विश्वास ठेव, तुला तेही भेटेल ज्याची तू कधी कल्पनाही केला नसतील. हा संदेश पुढे ऐकत चल. नक्की तुझ्या सर्व चिंता दूर होतील. आयुष्यात कितीही संकट आले तरी त्या संकटांना एकदा सामोरे जा. तुला लक्षात ठेव, अडचणी आल्या म्हणून बेहू नको आणि सुख आले म्हणून वाजू नको. श्री संत सद्गुरू बाळूमामा. जी व्यक्ती देवाच्या शक्तीवर मनापासून मनाभावाने विश्वास ठेवते त्या व्यक्तीचे परमेश्वर कधीही वाईट होऊ देत नाही. लक्षात ठेवा, तुम्ही देवांचे नामस्मरण करत असताना स्वार्थी मनाने नाही तर निस्वार्थ मनाने करा. देव तुम्हाला आशीर्वाद नक्की देतील. हा संदेश पुढे ऐकत चला. मामा म्हणतात, वाटतात तितक्या सोप्या नसतात कर्तव्याचा वाटा. कुणाच्या तरी सुखासाठी थांबावं लागतं. मनातलं दुःख मनातल्या कोपऱ्यात लपवावं लागतं. गैरसमज नको म्हणून जगाला हसू दाखवावं लागते. ओळ्या पापण्यांच्या आड असलेलं पाणी आडोशाला जाऊन पुसावं लागतं. यालाच तर आयुष्य म्हणतात. मामा म्हणतात, लक्षात ठेव, तुला जे आता दुःख आहे ते दुःख मी दूर करण्यासाठी तुझ्या समोर आलेलो आहे. एकदा तुझे सर्व दुःख चिंता मला सांगून तर बघ. मी तुझ्या सर्व दुःख चिंता दूर करेल. भगवंत भक्तांची संकटे नाहीसे करतो म्हणजे त्याची प्रापंचिक संकटे दूर करतो असे अजिबात नाही, तर भक्ताला समाधानातून
ठेवून संकटे सहन करण्याची शक्ती भगवंत देत असतो. जेथे नामस्मरण आहे तेथे भगवंत आहे. श्री संत सद्गुरू बाळूमामा. मामा म्हणतात, नेहमी आयुष्यात प्रत्येक वेळी दुःखांना सामोरे जायला शिका. प्रत्येक वेळी जर तुम्ही दुःख आल्यावर रडचाल तर आयुष्यात काही देखील करू शकणार नाही. बाळूमामा म्हणतात, अरे बाळा, नातं गरज म्हणून नाही तर सवय म्हणून जोड. गरज काम झाले की संपते, पण सवय ही कधीही संपत नसते. न संपणारी सवय ही तुझ्या एकमेकांत ओढ, जिव्हाळा, प्रेम निर्माण करत असते. एकमेकांना जीव लावायला शिक व जोडले गेलेले नाते जपायला शिक. चांगले कर्म करत ठेव. चांगले विश्वास तुझा देवांवर असू दे. तुझे सुखाचे दिवस आता लवकरच येतील. नाही आलेस तर मी तुझे सुखाचे दिवस तुला आणून देऊ. भेऊ नको, मी तुझ्या प्रत्येक अडचणीमध्ये तुला साथ देईल. मामा म्हणतात, बघता बघता कॅलेंडरचं शेवटचं पान उरलं अनु कळालंच नाही. हे वर्ष कसं सरलं, काही देऊन गेलं, काही घेऊन गेलं. आज जाता जाता हे वर्ष मात्र खूप काही शिकवून गेलं. काही जुन्या आठवणी जाग्या झाल्या, काही नव्या स्मृतींनी ओंजळ भरून गेलं. आयुष्य म्हणजे असंच असतं. पुढे जाण्यासाठी काहीतरी मागे सोडावंच लागतं आणि पुन्हा नव्याने उगवण्यासाठी आधी सूर्यालाही मावळावं लागतं. श्री संत सद्गुरू बाळूमामा. लक्षात ठेवा, आयुष्यात काही मिळवायचं असेल तर तुम्हाला आटोआट प्रयत्न करावे लागतात. मामा म्हणतात, तुमच्या आयुष्यात मी आता सर्व काही नीट करणार आहे. मी आज स्वतः तुमच्या समोर आलो आहे. जर तुम्हाला हा संदेश आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री संत सद्गुरू बाळूमामा माझा पाठीराखा असं टाईप करून होय असं टाईप करा. मामा म्हणतात, स्वार्थ न साध जगलात की आपोआप निस्वार्थी माणसे सोबत जोडली जातात. देव आज तुम्हाला म्हणत आहे, नीती जेव्हा तुमच्या हातून काही हिरावून घेते तेव्हा त्यापेक्षाही काही मौल्यवान देण्याकरिता तुमचा हात रिकामा करीत असते. लक्षात ठेवा, एखादी गोष्ट नशिबातून गेली म्हणजे जीवन संपूर्ण नष्ट झाले असे अजिबात नाही. लक्षात ठेवा, देव तुम्हाला तोच देतो ज्यासाठी तुम्ही पूर्णपणे लायक आहात. तुम्हाला नक्की यश मिळणार आहे. फक्त अजून थोडे कष्ट करत राहा. संस्कारापेक्षा कोणतीही मोठी श्रीमंती नाही आणि प्रामाणिकपणापेक्षा कोणताही मोठा दागिना नाही. ज्याच्याकडे ह्या दोन्ही गोष्टी आहेत तो खरा भाग्यवान आहे. श्री संत सद्गुरू बाळूमामा. लक्षात ठेवा, आयुष्यात कितीही मोठी संकट आली तरी त्यांना सामोरे जाण्याचे बळ तुमच्यामध्ये आहे. कारण भगवंतांनी तुम्हाला ते सर्व काही दिले आहे. निखळ सत्य म्हणजे लांब धागा व लांब जीभ फक्त समस्याच निर्माण करतात. म्हणूनच धाग्याला गुंडाळून आणि जिभेला सांभाळून ठेवलं पाहिजे. मामा म्हणतात, प्रत्येक वेळी काही बोलू नको, कारण तू प्रत्येक वेळी काही ना काही उलटसुलट बोलत असतो. म्हणून तू जीवनात काही ना काही वाईट करून घेत असतो. हा संदेश पूर्ण एक. मामा आज तुला काहीतरी सांगत आहेत. इतका संदेश ऐकला असतील तर कमेंटमध्ये होय असं टाईप कर. लक्षात ठेव, तुला एखादी गोष्ट प्राप्त करायची असेल तर तुला त्यासाठी लागणारी मेहनत घ्यावी लागेल. मामा म्हणतात, नामाने थोडा उशिरा साधल्यासारखे वाटेल, पण जे साधेल ते कायमचे साधेल. आयुष्यभर तुला यश तुझ्यासोबत राहील, कारण नामाने मुळापासून सुधारणा होत असते. लक्षात ठेव, जास्त काळ सुख हवे असेल तर तुला नामस्मरण सोडायचे नाही. हा संदेश पूर्ण एक. अजून फक्त 1 मिनिट. हा संदेश एक. ज्या प्रकारे पाणी आयुष्यभर झाडाला मोठं करतं, म्हणूनच पाणी लाकडाला कधी बुडू देत नाही. अगदी आपल्या आई वडिलांसारखं. लक्षात ठेव, तुला ज्या व्यक्तींनी
गरिबीतून मोठं केलं आहे त्यांचा मोल कधीही विसरू नको. देव म्हणतात, शब्दांतूनच प्रत्येक भावना जर व्यक्त झाली असती तर काही भावनांना अश्रूंतूनच येण्याची गरज भासली नसती. लक्षात ठेव, प्रत्येक वेळी डोळ्यामध्ये अश्रू आणू नको. मला माहीत आहे तुझे सर्व दुःख सध्या तुला सहन होत नाहीत, मात्र लक्षात ठेव, मी जेव्हा तुझे सर्व दुःख दूर करेल तेव्हा नक्की तू आयुष्यात तुला सर्व काही मिळेल. फक्त नामस्मरण करत चल, संयम ठेव. लोकांना फसवणारा कधीच सुखी राहत नाही. डोळ्याने बघशील त्याची दुर्दशा, कारण तुझ्या पाठीशी आहेत बाळूमामा. लक्षात ठेव, जेव्हा तू एखाद्याचे वाईट करतो तेच वाईट तुझ्या जीवनात कोणत्या ना कोणत्या रूपात घडत असते, कारण ते एक प्रकारचे कर्म आहे. आयुष्य हे कर्माने भरलेलं असतं. तुझ्या आयुष्यात तू जसं कर्म करशील तशा प्रकारे तुझं आयुष्य होत जाईल. म्हणून कर्म चांगले ठेव, तुला देव काटाही टोचू देणार नाही. जीवनातील कठीण प्रसंग किंवा अडचणी हे तुम्हाला नुकसान करण्यासाठी अजिबात येत नसतात, तर तुमच्या अंतर्गत असलेली शक्ती व सामर्थ्य यांना उत्तेजित करून यश प्राप्त करण्यासाठी येत असतात. लक्षात ठेवा, ते सर्व वाईट काळ तुम्हाला देव देत असतात. हा संदेश पूर्ण ऐकला असाल तर कमेंटमध्ये लिहा, बाळूमामा मी तुमच्यासाठी माझा पूर्ण वेळ दिला आहे. मामा म्हणतात, भावनांच्या तव्यावर स्वार्थाची पोळी भाजून घेणारी माणसं आपली कधीही नसतात, कारण नात्यांचे पानवटे त्यांना फक्त तहान लागल्यावरच दिसत असतात. लक्षात ठेवा, एखादी गोष्ट तुम्हाला तेव्हाच मिळते जेव्हा तुम्ही उन्हामध्ये थांबत असता. जर तुम्हाला स्वतःची सावली निर्माण करायची असेल तर तुम्हाला स्वतःला उन्हाचे चटके सहन करावे लागतील. दुसऱ्यांच्या सावलीत खाली थांबून स्वतःची सावली निर्माण होत नसते. श्री संत सद्गुरू बाळूमामा हा संदेश पूर्ण ऐकला असाल तर कमेंटमध्ये श्री संत सद्गुरू बाळूमामा असं टाईप करा. संकटांनी भरलेला प्रवास कोणालाही चुकत नाही. वाटेतल्या काट्याला कोणताही वाटसरू मुकत नाही. तोच खरा भक्त बाळूमामांचा, जो काही झालं तरी परिस्थितीला झुकत नाही, कारण त्याला ठाऊक असते मामा मला इजा अजिबात होऊ देणार नाहीत, कारण ते नेहमी माझ्या पाठीशी आहेत. सहमत असाल तर लिहा, श्री संत सद्गुरू बाळूमामा यांच्या नावाने चांग भलं.